नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत इथून पुढे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठी 2 महिन्यांचा वेळही देण्यात आलेला आहे. यामध्ये आता बहुतांश लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्णही केलेली आहे आणि काही लाडक्या बहिणी ज्या राहिलेल्या असतील त्या ई-के-वाय-सी करतही आहेत. आता यामध्ये ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करत असताना काही लाडक्या बहिणींनी स्वतः मोबाईलवर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. तर काही लाडक्या बहिणींनी सेतू सुविधा केंद्रामध्ये, सी-एस-सी केंद्रामध्ये जाऊन आपली ई-के-वाय-सी केलेली आहे. अशामध्ये काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, की आपली ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे का नाही? हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर ते कसं चेक करणार? मोबाईल ओ-टी-पीद्वारे ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे. त्यामुळं त्यांना जर क्रॉस चेक करायचं असेल, की आपली ई-के-वाय-सी खरंच पूर्ण झालेली आहे का नाही? तर ते तुम्ही स्वतः 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता. तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का नाही हे कसं चेक करायचं याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जर तुमची ई-के-वाय-सी राहिलेली असेल तर ई-के-वाय-सी पूर्ण कशी करायची याचाही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि मी सहमत आहे यावरती टिक मार्क करून तुम्हाला ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं थोडासा वेळ लागू शकतो. सर्व्हर प्रॉब्लेममुळे थोडासा वेळ लागेल. थोडा वेळ ट्राय केल्यानंतर तुम्हाला असा वॉर्निंग पॉपअप मेसेज दाखवणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ज्यांना हा असा पॉपअप मेसेज दाखवत आहे त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तुम्ही येणाऱ्या हप्त्यासाठी जर पात्र असाल तर तुमचा हप्ता येत राहील. तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला असं दाखवलं जातं या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या 2 मिनिटांमध्ये स्वतः चेक करू शकता, की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे का नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाडक्या बहिणींसोबत शेअर करा आणि आपलं टेलिग्राम तसेच व्हॉट्सअप चॅनलही असून त्यालाही जॉईन करायला विसरू नका.